आज सकाळी सकाळी अपेक्षेप्रमाणे एक बातमी आली ती म्हणजे सोनम वांगचुक जे उपोषणाला बसलेले होते जंतर मंतरवर त्यांना पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात डॉक्टरांनी म्हणजे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये डॉक्टरांनी इस्पितळात दाखल केलं. अर्थात त्यांची प्रकृती ज्या पद्धतीने ढासळत होती त्यावरून खरं तर याआधीच कदाचित ही हे पाऊल उचलायला हवं होतं असं वाटतं. परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या त्या खरं वाईट वाटण्याजोग्या यासाठी आहेत की जे अभिजित दिपके असं म्हणत होते की त्यांची प्रकृती इतकी खराब आहे की त्यांना 2 पावलंही टाकवत नाही. परंतु तेच पुन्हा 20 तारखेला ते चालत जातील असंही म्हणत होते. म्हणजे त्यांच्या प्रकृतीची चिंता नाही की काय? असं कुठेतरी वाटावं अशी परिस्थिती आहे. त्यांना या परिस्थितीत त्यांचा जीव वाचवणं महत्वाचंच होतं आणि त्यामुळेच जी पावलं उचलली गेली ती योग्य आहेत असं म्हणायला पाहिजे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. या नमस्कार. व्हिडिओबद्दल नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. सर, या व्हिडिओमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. थेटपणे बोलणं ही गरजेचं आहे. कारण आज जे पाऊल उचललं ते खरं तर आपण कालच अपेक्षा केली होती. काल आपण म्हणलो सुद्धा होतो की प्रकृती कुठल्याही व्यक्तीची असो, तब्येत ज्या पद्धतीने ढासळत होती त्यांना रुग्णालयामध्ये ठेवणं हे आवश्यक होतं. यापूर्वीच्या अनेक आंदोलनामध्ये सरकारला ही भूमिका घ्यायला लागलेली आहे. न्यायालयाच्या निर्देशाने ती भूमिका घेतलेली आहे. पहिल्यांदा तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम सोनम वांगचुक यांच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली त्याबद्दल मी काहीसं हायसं वाटलं असं म्हणेन मी. कारण अशा प्रकारे कोणाचा जीव पणाला लागणे ही काही चांगली गोष्ट नाही. त्यांच्या मताशी आपण सहमत असू नसू, व्यक्ती त्याची वादग्रस्तता याच्याविषयी आपल्या मनामध्ये शंका असतील, परंतु अशा प्रकारे कोणी भूक हडतालमध्ये जीवाला काही अपाय व्हावा असं काही वाटत नाही. त्यामुळे त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली, हायकोर्टाच्या आदेशाने सुरू झाली, त्याबद्दल मला खूप बरं वाटतंय आज एका अर्थी. फक्त असंच बरं जर त्यांच्या बरोबर जे आंदोलनात उतरलेले होते ती जी सगळी मंडळी आहेत की जी आता दुःखद अंतःकरणाने बसलेली आहेत की अरे सोनम वांगचुक यांच्यासारखा हिरा जो हाताशी लागला होता तो हिरा आता हॉस्पिटलमध्ये गेला, आता त्यांच्यासारखा दुसरा कोण की ज्याला आपण पुन्हा कोंदणात बसवून याला झळाळी आणू शकू, असं काही आता तरी इतक्यात दिसत नाही. त्यामुळे दिल्ली हायकोर्टाने जे आदेश दिले होते ते अनुराग कुमार हे जे नवीन आयुक्त आले त्यांनी ते तंतोतंत पाळले. अतिशय कडेकोट बंदोबस्तात सकाळी 7 वाजता त्यांना इस्पितळात नेलं गेलं. त्याकरता प्लेन क्लॉथमध्ये पोलीस आले होते. 3 टीम केलेल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्या पहिल्या टीमनी त्यांना व्हाईट शीट्समध्ये एक प्रकारे आडोसा निर्माण करून त्याचा फार तमाशा होऊ नये, गाजावाजा होऊ नये आणि प्रकरण जास्त चिघळू नये याची काळजी घेत त्यांना तिथून उचलण्यात आलं आणि त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं. दुसरी गोष्ट, तिथे परिस्थिती चिघळू नये, हाताबाहेर जाऊ नये, काही दंगाधोपा होऊ नये आणि दंगाधोपा करता करता सोनम वांगचुक यांच्या जीवाला काही धोका निर्माण होऊ नये याच्याकरता म्हणून तिकडे CRPF आणि रॅपिड ॲक्शन फोर्स डिप्लॉय करण्यात आलेली होती. अँड दे ऑल्सो त्यांनी खूप संयमानं कुशलतेनं परिस्थिती हाताळली. तिसरी जी गोष्ट हाताळली त्याबद्दल डिझर्व्स अ वर्ड ऑफ मेन्शन अँड दॅट इज दिल्ली ट्रॅफिक पोलीस. त्यांनी जंतर मंतर ते सफदरजंग हॉस्पिटल इथे ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता आणि त्यांना अत्यंत विद्युत वेगाने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं आणि चौथी म्हणजे हॉस्पिटलची टीम तिकडे तयार होती कॅज्युअलिटीमध्ये. त्यांनी त्यांना तातडीनं ॲडमिट केलं आणि त्यांच्यावर उपचार जे काही आहेत ते सुरू केले. अशा प्रकारे हे जे आंदोलन चाललं होतं आणि 20 तारखेला त्याचा स्फोट होईल आणि लाखो लोक संसदेवर चाल करून जातील याच्यातनं जी काही एक भीती आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या, एक प्रकारे या सगळ्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे असं आपल्याला दिसतं. अभिजित दिपके जरी आता सोनम वांगचुक यांचा फोटो हृदयाशी कवटाळून उपोषणाला बसले असले तरी यापूर्वीच्या आयुष्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या कार्यानं प्रेरित होऊन त्यांनी काही तशा स्वरूपाचं कार्य केलंय असं काही मला दिसलं नाहीये.
मला असं वाटतं या सगळ्यांनी ना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना खूप अंडर एस्टिमेट केलं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, खूप अंडर एस्टिमेट केलं. हं. ही सगळी लोक स्वतःला आम्ही परिस्थितीच्या तंदुरीतनं तावून सुलाखून आलो असं म्हणतायत ते. तुम्ही जर परिस्थितीच्या तंदुरीतनं तावून सुलाखून निघालाय, तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे परिस्थितीच्या ज्वालामुखीतनं निघालेले आहेत. आणि ज्वालामुखीतनं बाहेरला माणूस तंदूरला घाबरत नसतो. मंद आचेवर एखादं दूध जर गरम करायचं असेल, तर आपण त्याला गॅस सर्वात छोटा जो बर्नर असतो तो सर्वात कमीवर ठेवतो आणि सर्वात कमीवर ठेवून त्याच्यावर पुन्हा एक आपण प्लेट ठेवतो की जेणेकरून दूध उतू जाणार नाही. तो एक मंद आच असते. त्या मंद आचीतनं निघालेली ही जी गोष्ट आहे ती विरुद्ध व्यक्ती याचं काही कंपॅरिझन होऊ शकत नाही. सो व्हॉट दे डिड इज व्हॉट दे शुड हॅव डन द बेस्ट इन माय ओपिनियन. त्यामुळे हायकोर्टाची ऑर्डर त्यांनी त्यांच्या सरकारनं पाळली. त्यामुळे दिल्ली पोलीस, दिल्ली ट्रॅफिक पोलीस, सफदरजंग हॉस्पिटल, CRPF या सगळ्यांच्या संयमित हाताळणीबद्दल आणि अनुराग कुमार यांचं पहाटे 3 वाजता त्यांनी सर्व पोलीस ठाण्यातल्या पोलीस स्टेशनमधल्या अधिकाऱ्यांना, हवालदारांना बोलावून ठेवलं होतं आणि ते सगळे सज्ज होते आणि त्यावेळेला फक्त मोठी कारवाई करायची आहे असंच सांगितलं होतं. कुठली कारवाई आहे, काय आहे याची काही कल्पना दिलेली नव्हती. आणि तिकडे काही मिनिटं आधी या सगळ्याची कल्पना देण्यात आली आणि 35 प्लेन क्लॉथ वाली लोक एका क्षणार्धात त्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि त्यांनी हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली. त्यामुळे अशा प्रकारे ते नाट्य घडलं. एक सर दॅट्स इट ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. अभिजित दिपकेचं म्हणणं आहे की तिथे उपस्थित नसताना नेण्यात आलं. म्हणजे मग तुमची काय त्या अपेक्षा ठिकाणावर आहे? ते अंघोळीसाठी गेले नाही नाही असतील. नाही 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 नाही. अभिजित दिपकेंची अपेक्षा काय आहे मग? तिथे राडा व्हायला पाहिजे होता, धुमश्चक्री व्हायला होती, 4 डोकी फुटायला पाहिजे होती, तुमच्या आणखीन 4 लोकांवर केसेस व्हायला पाहिजे होत्या, त्यांची करिअर बर्बाद व्हायला पाहिजे होती, हे पाहिजे होतं. पोलिसांनी हे सगळं टाळलेलं आहे. या सगळ्यांना करिअर आहे, नोकऱ्या करायच्या आहेत, व्यवसाय करायचे आहेत, कर्ज घ्यायचे आहेत बँकेतनं. जर त्यांच्यावर अशा प्रकारे क्रिमिनल काही केसेस दाखल झाल्या असत्या तर त्यांच्या आयुष्याचं पुढे काय झालं असतं? तुम्हाला शहीद व्हायला माणसं पाहिजेत. जसे अण्णा शहीद व्हायला हवे होते केजरीवाल यांना, हे मी म्हणत नाहीये. त्या काळात त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोकांनी विधानं केलेली आहेत, ही त्या काळात ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत. हे इकडेही तुम्हाला तेच पाहिजे होतं का? पोलिसांनी अत्यंत संयमानं हाताळलं. अजूनही युवकांना सुधारण्याची संधी ते देत आहेत. मला असं वाटतं त्याचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या मागण्या अयोग्य आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. सोनम वांगचूक यांच्या कार्याबद्दल माझ्या मनावर नितांत आदर आहे, पण जेवढं कार्य आहे तेवढंच गूढ गौळ बंगालही आहे, तेवढंही सत्य आहे. परंतु जे तरुण देशविघातक शक्तींच्या हातातलं बाहुलं बनून या देशाच्या शांतता, सुव्यवस्था, कायदा प्रस्थापित करण्यामध्ये जे काही अडचणी निर्माण करतायत आणि इकडे बांगलादेश आणि श्रीलंके समक्ष काय तशी स्थिती आणण्याचा प्रयत्न करतायत, हे पाहिल्यानंतर पोलिसांनी काय करायचं? परिस्थिती चिघळण्याकरता सगळ्यांना बोलवायचं, आम्ही सकाळी 8 वाजता कारवाई करणार आहोत, जमा सगळे शस्त्रास्त्र घेऊन या, किंवा काय तुम्हाला शस्त्रास्त्र नसतील, शांततापूर्ण आंदोलन असेल, आम्ही सौम्य लाठीमार करू, तुम्ही डोकी फोडून घ्या, हे असं सांगायचं होतं. इज अ वे टू हँडल? काय अपेक्षा काय आहेत? त्यांच्या मागण्या, त्यांच्या मनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कळणं नाहीये वगैरे असं मी मुळीच म्हणणार नाही. ते राजकीय फायदा उठवायचा प्रयत्न करतायत असाही आरोप मी करणार नाही. पण जे मार्ग तुम्ही त्याकरता अवलंबताय त्या मार्गांविषयी माझ्या मनामध्ये नक्कीच एक संशय आहे आणि आय थिंक देर इज मच बियॉन्ड दिस इन माय ओपिनियन. त्यामुळे नीट मधल्याला दोषी व्हायला पाहिजे, दोषींना कारवाई व्हायला पाहिजे का? ताबडतोब व्हायला पाहिजे. निष्पक्ष कारवाई, चौकशी व्हायला पाहिजे का? व्हायलाच पाहिजे. पण ज्या गोष्टी करता जी व्यक्ती जबाबदार नाही त्याचा राजीनामा मागून ती परिस्थिती सुधारणार आहे किंवा ती व्यवस्था सुधारण्याचं सुतराम लक्षण नसताना त्याच्याकरता हटवालीपणा करायचा आणि संपूर्ण याला तरुणाईला आपण गुमराह करत बसायचं, याला काही शहाणपण म्हणत नाहीत. सर, एक महत्वाचा प्रश्न हा पण उरतो की
अ, आंदोलन इतकं कदाचित चिघळलं नसतं जर सरकारने काही एक बॅकडोअर का होईना चॅनल चर्चेचं खुलं ठेवलं असतं. कारण प्रत्येक आंदोलनाच्या वेळी अशा प्रकारे एक चर्चा करणारं अधिकारी वर्ग असेल, कोणीतरी असेल जे सरकारचे प्रतिनिधी म्हणून, तर तसं पाऊल सरकारने का उचललं नाही? सोनम वांगचूक आणि त्यांची वक्तव्य आणि त्यांचा पास्ट ह्याला कारणीभूत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही अण्णा आणि सोनम वांगचूक यांची कंपॅरिझन तुलना करायची कृपा करू नका. ह्याचं कारण असं आहे की अण्णांच्या मागे त्यांची मिलिटरीची बॅकग्राऊंड, त्यांचं यादवराव देवळात राहणं, सतरंजीवर झोपणं, ग्रामसुधाराच्या सगळ्या कल्पना, स्वच्छ गाव, तंटामुक्त गाव, हगणमुक्त दारीमुक्त गाव, ऑर्गॅनिक फार्मिंग, त्यांनी गावागावांमध्ये तेढ जी संपवली ते कार्य, एक ग्राम आदर्श त्यांनी निर्माण केलेला होता. मिलिटरीमध्ये जीवघेणे हल्ले त्यांनी पचवले, त्यातले एकच ते वाचले आणि त्याच्यानंतर संपूर्ण आयुष्य त्यांनी देशाला समर्पित केलं. ही सगळी झळाळी होती. आता तुम्ही म्हणाल की सोनम वांगचूक यांच्या मागे सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी होत्या, तर ते IITचे ब्रिलियंट इंजिनियर होते. तर पहिली गोष्ट मी क्लॅरिफाय करतो, ही वॉज नेव्हर फ्रॉम IIT, नायदर फ्रॉम IIT मुंबई और IIT रुड़की ऑल्सो. कुठल्याच धनबादमधून ते पण नाही आहेत, ते कुठल्याच IIT मधनं पास झालेले नाही आहेत. ते श्रीनगरमधल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या कॉलेजमधनं BTech किंवा MTech झालेले आहेत, बहुधा MTech झालेले असावेत. त्याच्यानंतर ते अत्यंत गरिबीत जन्माला आले, त्यांनी दिव्याखाली अभ्यास वगैरे केला असंही काही नाही आहे. म्हणजे जे पावित्र्य पुण्य डॉक्टर माशेलकरांना आहे की काय गरिबीतनं एक आई आपल्या मुलाला शिकवते आणि मग मिळतात, पेटंट स्वतःच्या नावावर असतात. डॉक्टर माशेलकरांच्या नावावरच 50 पेटंट असतील मला वाटतं, किंवा त्यापेक्षा जास्तही असतील कदाचित, की त्यांच्या हाताखाली डॉक्टरेट केल्यांची संख्या 50 पेक्षा जास्त असेल. तर यांच्या नावावर तसं काही पेटंट वगैरे आहे असं काही मला दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, सोनम वांगचूक म्हणजेच फुंगसुक वांगडू, तर याचं तर क्लॅरिफिकेशन दस्तूरखुद्द आमिर खाननीच दिलेलं आहे की हा चित्रपट केला तेव्हा मला सोनम वांगचूक यांच्याविषयी अजिबात माहिती नव्हती. त्यामुळे ते गरीब वगैरे कुटुंबातनं अजिबात आलेले नाही आहेत, वंचितांचे प्रतिनिधी वगैरे असं काही बोलायचं कारणच नाही आहे. त्यांचे वडील आमदार होते आणि जम्मू काश्मीर कॅबिनेटमध्ये मंत्री होते, त्यामुळे ते खात्या पित्या घरचे आहेत. माझी जर माहिती बरोबर असेल आणि मला नीट आठवत असेल तर निम्मो बासगो आणि चोटाक नावाचं जे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहे लडाखमध्ये, त्याच्या जवळ कुठेतरी त्यांच्या भावाचं, त्यात ते पार्टनर आहेत की नाही काय मला माहीत नाही, पण त्यांच्या भावाचं एक फार मोठं रिसॉर्ट आहे. म्हणजे हा एक खानदान अतिशय सुखवस्तू असं खानदान आहे, हे काही गरीब खानदान नाही आहे. त्यांना एक क्रेडिट मात्र द्यायला लागेल, पर्यावरणाचे अभ्यासक आहेत, तिथल्या प्रश्नांविषयी कळकळ असणारी व्यक्ती आहे आणि त्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ज आणि स्टुडंट्स मुवमेंट फॉर कल्चरल अशा प्रकारच्या 2 संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्याचं क्रेडिट त्यांना निश्चितच द्यायला लागेल. पण त्याच्याकरता येणारं जे फॉरेन फंडिंग आहे त्याचं काय करायचं? ते नुसतं फॉरेन फंडिंग येत नाहीये, तर ते फॉरेन फंडिंग त्यांनी पुढे संस्थेच्या अकाउंटवरून स्वतःच्या पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे सप्टेंबर 25 मध्ये त्यांना मिळालेलं फंडिंग रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा एक कथ्याचा राजा आहे आणि त्या कथ्याच्या राजाचा मुकुटमणीचा क्षण कुठला होता, तर त्यांना रमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळालं आणि ते मॅग्सेसे अवॉर्ड मिळालं त्यावेळेला अनेक गोष्टी प्रस्तुत करण्यात आल्या की आई स्तूपा त्यांनी तयार केला जेणेकरून तिथे पर्यावरणाचे प्रश्न कमी होतील. पण तो आई स्तूपा काही त्यांनी तयार केलेला नाही आहे. 1980ला चेवांग नॉर्फेल अशा नावाचे जे तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी केलेले आहेत. ज्या ठिकाणी हे सायन्सचे प्रयोग केले वगैरे या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आपल्या, ती जागा सुद्धा त्यांची आहे का? तर ती जागा सुद्धा त्यांची नाही आहे. त्या जागेवरनं स्थानिकांशी, स्थानिक प्रशासनाशी त्यांचे डिस्प्यूट आहेत आणि ते वारंवार महात्मा गांधी वगैरे असे जे विषय करत असतात, ते महात्मा गांधी हे विषय हे त्यांनी घेतलेले गारूड आवरण आहे. कारण त्यांचं जे आंदोलन मागे पर्यावरणासाठी झालेलं होतं त्याची परिणती 4 मृत्यूंमध्ये झालेली होती. राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ला चढवून त्याची नासधूस, हा सगळा प्रकार तिकडे घडलेला होता. त्यामुळे त्यांना आंदोलन करायचा अधिकारच द्यायचा नाही का? मग निश्चितपणे द्यायचा, माझं मत आहे. का नाही द्यायचा? प्रत्येकाला अधिकार आहेत. उद्या तुम्हाला आणि आम्हाला वाटलं तर आपणही शनिवारवाड्याच्या समोर बसू शकू. पण त्यांनी काही जन आंदोलन उभं केलंय असा शब्द जर वापरला तर जरा थोडं आपण तपासून पाहायला पाहिजे. 140 कोटीच्या देशात जन आंदोलन म्हणजे काय म्हणायचं आपण? तुम्ही जर
दीड 2,000 लोक आज दिल्लीमध्ये जंतर मंतर सारख्या ठिकाणी कधीही जमू शकतात. त्याला काही फार तुम्हाला या गोष्टी कराव्या लागत नाहीत. आणि जर तुम्ही लॉंगेस्ट 19 दिवस वगैरे उपोषणाचं म्हणत असाल तर शर्मिला इरोम आपल्याकडे मला वाटतं 15-16 वर्ष नाकात त्या ट्यूब घालून त्या इतके वर्ष आपलं प्रोटेस्ट करत होते. आणि त्यावेळेला मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि त्यांनी 2000 त्यांच्याकडे पासून ढुंकूनही पाहिलं त्यांचं नव्हतं. होतं आंदोलन, होय. हा, आणि त्यांनी तब्बल त्यांच्याकडे 17 वर्ष ढुंकूनही आंदोलन चाललं. ढुंकूनही पाहिलेलं नव्हतं. तर ज्यांनी FCRAचं व्हायोलेशन केलेलं आहे, ज्यांनी इलिगली जागा घेतलेल्या आहेत, जो एका PR एजन्सीचं मोठं क्रिएशन आहे असं स्पष्टपणे समोर येत आहे, ज्याच्या नावावर एकही पेटंट नाही आणि तो सायंटिस्ट आहे असं आपल्याला सुचवलं जात आहे, ज्यांनी काय वादग्रस्त विधानं केली आहेत. तर गोरखा आपले जे तळ हातावर शीर घेऊन लढणारे जवान आहेत, ते गोरखा हे म्हणे चायनीज आर्मीला मिळालेले आहेत आणि ते चायनीज आर्मीच्या मध्ये जॉईन करणार आहेत आणि त्यांच्या रोलवर आहेत असं विधान यांनी केलं होतं. क्रॉस बॉर्डर लिंक्स पाकिस्तान बरोबरच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या संस्थेच्या काही सापडलेल्या आहेत, किंवा तिथून जे येतात त्यांना इथे सेफ पॅसेज द्यायचं काम यांच्याकडनं गेलेलं आहे. आणि तशी विधानं पण त्यांनी आता अलीकडच्या काळात केलेली होती. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पब्लिक एनार्कीकडे, म्हणजे असंतोष व्हावा या देशामध्ये, फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं व्हावीत, ती हिंसक व्हावीत, अशा स्वरूपाचं प्रोव्होकेशन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयीचा जो आदर होता तो आदर खूप कमी व्हायचा. आणखीन एक कारण म्हणजे त्यांच्या प्रत्येक आंदोलनात एक ट्विस्ट देऊन ते हिंदू देवदेवतांचं जे काही खच्चीकरण करतात किंवा हास्यास्पदीकरण करतात ते सुद्धा तितकंच चिंताजनक आहे. त्यामुळे ज्या आंदोलनामध्ये 1,500-2,000 लोक आहेत त्याला जन आंदोलन म्हणणार का? आणि ज्याचे हेतू, काही लोक म्हणतात की याचा हेतू लडाखला राज्याचा दर्जा मिळावा याच्याकरता होते. लडाख हे बॉर्डर स्टेट आहे. तिकडे अशा प्रकारचा दर्जा देताना 10 वेळा विचार करायला लागतो. त्या बॉर्डरमध्ये सगळं ठीक आहे ना? तिथल्या ज्या स्टेट इन्फ्लुएन्सिंग फोर्सेस आहेत त्या फोर्सेसच्या लिंकेजेस, त्यातल्या संस्था, त्यांचे लिंकेजेस, या सगळ्याचा वापर देशविघातक गोष्टींसाठी होणार नाही ना? अशा अनेक गोष्टींचा विचार करूनच या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या मनात आलं म्हणून आम्ही करणार नाही. आणि हे आंदोलन करून याचा राजीनामा, त्याचा राजीनामा, उद्या विद्यार्थी आंदोलन करतील आणि सांगतील की आम्हाला या बाई मुख्याध्यापिका नकोत, आम्हाला दुसऱ्या बाई मुख्याध्यापिका हव्यात. मग सरकारने ते ऐकायचं का? मग शाळेच्या ट्रस्टीने ते ऐकायचं का? उद्या जवान म्हणतील की आम्ही स्ट्राईकवर जातो आणि आम्हाला अमुक एक चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नकोय, अमुक एक हवेत, तर ते होणार आहे का? उद्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी प्रत्येक जणच करेल. मग या सगळ्याला सरकारने धूप घालायची का? त्यामुळे सरकार निष्ठुर आहे, क्रूर आहे, सरकार असंवेदनशील आहे. मग सरकारने काय करायला पाहिजे होतं मला सांगा? सरकारने यांचं ऐकण्याकरता सरकार जर बसलंय असं म्हटलं तर उद्या 25 लोक 25 कारणं घेऊन उपोषणाला बसतील आणि सरकारला वेठीला धरतील. मग 140 कोटीच्या देशाचं सरकार, जे विविधतेनं नटलेला हा देश आहे, ते चालवणार तरी कसं मला सांगा? तेव्हा शासन करत असताना, प्रशासन चालवत असताना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. त्यावेळेला सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागतो. आणि कायद्याचं राज्य असल्यामुळे कायद्याची जी काही तरतूद आपल्याकडे केलेली आहे, हायकोर्टाचे जे काही आपल्याकडे डायरेक्टिव्ह आलेले आहेत त्या पाळाव्या लागतात. आणि हायकोर्टाचे डायरेक्टिव्ह जिकडे तंतोतंत पाळले गेले, हायकोर्टाने त्यांना सांगितलं होतं की यांच्या तब्येतीला काही होता कामा नाही, जबाबदारी तुमची आहे. मला अभिनंदन करावं असं वाटतं की सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. सर, एक अजून महत्वाचा प्रश्न हा राहतो की आता आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? कारण सोनम वांगचुक यांना इस्पितळात दाखल केल्यानंतर अभिजित दिपकेनी मी आता उपोषणाला बसतोय असं म्हणून आज सकाळपासून उपोषण सुरू केलं. मग शाई फेक झाली, मग तिथे जे विद्यार्थ्यांचं हे चालू आहे, अभिजित दिपके ढसढस रडले, असे सगळे प्रकार झालेले आहेत. लवकरच त्यांना अक्कल येवो एवढंच मी म्हणेन. की त्यांची मागणी अयोग्य आहे का? तर अजिबात नाही. त्या मागणीला आमचं समर्थन नाही का? अजिबात नाही. 100% नाही, आता समर्थन त्यांनी आहे. नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितलाय. अरे उद्या तुम्ही ट्रम्पचा राजीनामा इथे बसून मागाल? हा, असा देश चालत असतो का? मला सांगा, उद्या शनिवार आड्यावर कोणी बसेल आणि म्हणेल इथल्या महापौरांनी राजीनामा दिला पाहिजे, असं काही होत असतं का? मला सांगा. हा, उद्या उद्या जवान नौसैनिक एखादा मुंबईच्या इंदिरा गोदीमध्ये बसेल आणि सांगेल की काय वाटेल झालं तरी हे नौसेना प्रमुख मला नको, असं होत नसतं जगामध्ये.
नरेंद्र मोदींचं राजीनामा तुम्ही किती बालिश वागणार आहात, तुम्ही किती परदेशातल्या हँडलर्सच्या हातातलं भावलं बनणार आहात, तुम्ही कशा करता करता ही सगळी ऊर्जा आहे, सर, परदेशात तुम्हाला शिकलेले आहात, वय तुम्हाला तुम्हाला वय असं वाटतं का तुमच्याकडे सर, आहे. की हे जे तरुण आंदोलन करता आहेत त्यांना कोणीतरी एक समजूतदार व्यक्तीचं मेंटरशिप हवं होतं, की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी हे आंदोलन पुढे नेलं असतं तर जास्त बरं झालं असतं? त्यांना ती मेंटॉरशिप मिळाली जरी त्यांना तरी ती मेंटॉरशिप स्वीकारण्याचं भाग्य त्यांच्याकडे आहे का, तेवढं भान त्यांच्याकडे आहे का? जेव्हा आपण परदेशातल्या शक्तींशी एक त्यांच्या हातातले काय म्हणू भावलं आपण बनतो, तेव्हा आपण अशा गोष्टींना बळी पडतो. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की नीटमध्ये जे घडलं त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पुन्हा घडता कामा नये, याच्याकरता जबाबदाऱ्या निश्चित झाल्या पाहिजेत. कस्तुररंगन यांनी मागच्या वेळेला जेव्हा अशा प्रकारे पेपरफुटी झाली होती तेव्हा 101 मुद्दे दिलेले होते, त्याची अंमलबजावणी का नाही झाली याच्याबद्दल ची चौकशी होऊन त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली पाहिजे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. परंतु ज्या गोष्टी करता जी व्यक्ती ज्या व्यक्तीचा ज्याच्या पेपर फुटीमध्ये सहभाग नाही त्याचा राजीनामा घेऊन हे प्रश्न सुटणार आहेत का? तर अजिबात सुटणार नाही आहेत. आपल्याला व्यवस्था व्यवस्थित सुधारून घ्यायची आहे, बदलून घ्यायची आहे, ती फुलप्रूफ करायची आहे. त्याच्याकरता म्हणून दबाव आणायचा आहे का आपल्याला आपल्याला वाटतं म्हणून दबाव आणायचा आहे, हे तुम्ही आधी पहिले क्लिअर करा. आणि त्याच्याकरता मला कळतच नाही त्याचं एक वाक्य आत्ताच्या घडीला अर्थात ते भावनेच्या भरात आणि इमोशनल याच्यामध्ये केले असे मी गृहीत धरतो की पोलीस हे RSSचे गुंड आहेत. आता झाला घटनेचा RSSशी काय संबंध आहे रे बाबा? पोलिसांनी कारवाई केली, ती हायकोर्टाच्या आदेशावरनं केली. तुम्ही आता याच्यात RSS कुठे आणलं त्यांनी? म्हणजे मला कळलंच नाही की त्याचंही स्पष्टीकरण त्यांना आता द्यावं लागेल. कशा करता अशा प्रकारे तुम्ही गोष्टी करताय? तुमची नीटची मागणी 100% बरोबर आहे. जनता त्याच्याकरता तुमच्या बरोबर 100% असेल. पण तुम्ही त्याचा जो मार्ग निवडताय तो मार्ग कितपत योग्य आहे हे तुम्ही विचार करा. जर कोणी अशा भ्रमात असेल की आपण इकडे बांगलादेश सारखं आणि नेपाळ सारखं जेनजीची मुवमेंट चालवू शकू, तर त्या भ्रमातनं जरा कृपया बाहेर या. अगर तुम तंदूर से निकले हो तो वो ज्वालामुखी से निकले हैं, इतना याद रखना. म्हणजे ही सर, सूचना पण आहे मी. एक होतंय की बोला. ज्या पद्धतीने म्हणजे केजरीवाल म्हणा किंवा बाकी सगळ्यांच्या ज्या की एक सरकार मिनिट आता सुद्धा हे जे नाव तुम्ही घेतलं ना, एक मिनिट प्रतिभाजी, हे जे तुम्ही आदरणीय नाव घेतलं ना, मला खरं घ्यायचं नव्हतं. कारण किती जणांचं वस्त्रहरण करणार आपण. केजरीवाल यांनी येऊन काय कॉमेंट केली की आता फक्त आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही तर हे आंदोलन कुठपर्यंत चालू राहणार आहे. तब हमारी मांग है की उस जगह पे सोनम वांगचुक जी को बिठाया जाए. खासदार आहेत का ते? निवडणूक लढलेत का ते? राज्यसभेवर गेलेत का ते? तुम्ही काय मागणी करताय? मग हे कशा करता? तुझ्याकडे जागतिक कीर्तीचे शिक्षण तज्ञ होते की सिसोदिया नावाचे. मग त्या सिसोदियानाच बसवा की. त्याच्यापेक्षा हे कशाला पाहिजेत मग? सिसोदियाना बसवा. त्यांना तरी काहीतरी लाईमलाईट मिळेल जरा. का सगळं स्वतःकडेच घेणार तुम्ही फक्त आप म्हटल्यानंतर? आपमधल्या कार्यकर्त्यांनाही काही थोडी लाईमलाईट मिळू द्या. काय मागण्या करताय तुम्ही? मग जोपर्यंत सोनम वांगचुक यांची एज्युकेशन मिनिस्ट्रीवर अपॉइंटमेंट होत नाही तोपर्यंत त्यांना आंदोलन चालू ठेवायला सांगताय. कोणाला शहीद करायचंय तुम्हाला? ते शहीद करून तुम्हाला काय मिळणार आहे? त्याच्या शहीदीत तुमचं काय राजकीय स्वार्थ आहे? जे अण्णांच्या बाबतीत करण्यात आलं होतं तेच इकडे केलं जातंय की काय, अशी शंका यावी इतपत हे सगळं चालू आहे. तुम्हाला मी सांगतो, मला वाईट वाटतं की इतकी शिकली सवरलेली मुलं अशा प्रकारे गुमराह होत आहेत, दिशा चुकतायत, वाट चुकतायत. आणि त्यामुळे त्याच्यात बदल घडला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आंदोलन पुढे कुठपर्यंत चालेल? काय होईल? हे असेच बसतील 20 कारण तारखेला ते राजकीय संसदेवर. पक्ष आता यामध्ये उडी घालतायत. हा, राजकीय पक्ष उडी घालतायत हीच पहिली सावधतेची सूचना आहे त्यांना. एक लक्षात ठेवा, मीडियाला रोज एक अण्णा हजारे हवा असतो. मीडियाचं कामच आहे ते, लक्षात ठेवा. मीडिया विल बी इन सर्च ऑफ वन अण्णा एव्हरी डे. काही त्याच्यामध्ये वेगळं काही मी तुम्हाला सांगतोय अशातला भाग नाही आहे. त्यांना ज्या क्षणी कळेल की याच्यातनं TRP मिळत नाही, अभिजित दिपकेबंद दुसरीकडून मिळतोय, दे विल गो एल्सवेअर. त्यामुळे
या आंदोलनाला आतापर्यंत प्रसिद्धी मिळाली नाही, याच्याकरता तुम्ही मीडियावर आगपाखड करत होतात. कृपा करून हे सगळं करू नका. सरकारवर दबाव आणायचे इतर अनेक मार्ग आहेत आणि ते जर मार्ग अवलंबले असते तर कदाचित तुम्हाला लवकर आणि चांगला रिझल्ट आला असता असं मला वाटतं. आत्ताच्या क्षणाला जे दर 15-20 दिवसांनी एक एक डीप स्टिक टाकून बघतायत. मागच्या वेळी 1000 लोक होती, यावेळी 2000 लोक जमतायत, पुढच्या वेळी 5000 जमतील, त्याच्यानंतर 50,000 जमतील, त्याच्यानंतर 5 लाख जमतील. हे जर तुम्ही या देशात करायला जात असाल तर लक्षात ठेवा, दिल्लीतली जी तुमचं सत्ताधारी आहेत ते ज्वालामुखीतनं बाहेर आलेले आहेत. ते काही मंद आचेवरच्या दुधावरनं आलेलं साईचं प्रोडक्ट नाही आहे. दे ऑल्सो नो हाऊ टू गव्हर्न. मोदीजींचा राजीनामा द्या, उद्या ट्रम्पचा राजीनामा इकडे बसून मागाल. हे असं होत नसतं जगामध्ये, तुम्हाला मी सांगतो. याचा अर्थ त्यांच्या मागण्या पुन्हा पुन्हा मी सांगतोय, 6 वेळा बोललो या कार्यक्रमात, त्यांच्या मागण्या अयोग्य आहेत का? 100% योग्य आहेत. याच्याकरता मंत्र्यांवर जबाबदेही नाही का? येस, मंत्री शुड बी आस्क क्वेश्चन्स अबाउट इट. ज्या घरातली मुलं गेलेली आहेत त्यांच्या वेदना अतिशय विदीर्ण करणाऱ्या आहेत. संवेदनशीलता असलीच पाहिजे, पण त्याकरता उद्या उठून कोणीही उपोषणाला बसेल आणि सरकारने त्याची दखल घ्यायची आणि त्याच्या पायाशी जायचं, काय रे बाबा माझं काय चुकलं, मी हाकलतो या 2 मंत्र्यांना, असं सरकार चालत नाही. असं सरकार चालवता येणार नाही. असं झालं तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या विरोधात, प्रत्येक आमदारकीच्या गावामध्ये आमदाराच्या विरोधात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये खासदाराच्या विरोधात, प्रत्येक प्रदेशामध्ये मुख्यमंत्र्याच्या विरोधात अशी आंदोलनं सुरू होतील आणि मग प्रत्येक ठिकाणी काय 20व्या दिवशी आपण त्यांचे राजीनामे घेत फिरणार आहोत का? दिस इज नॉट द वे द गव्हर्नन्स इज टू बी हँडल्ड. त्यामुळे या आंदोलनाचं 20 तारखेनंतर काय होईल ते पडणारा पाऊस तुम्हाला सांगेल. तर एकंदर आपण बघितलं की अपेक्षेप्रमाणे सोनम वांगचुक यांना सरकारने हायकोर्टाच्या आदेशानुसार दाखल केलेल्या इस्पितळामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले. ही एक अतिशय स्वागतार्ह बाब म्हणायला लागेल, कारण कालपर्यंत ज्या पद्धतीने त्यांची प्रकृती खालावत होती ती खरंच चिंताजनक वाटावी अशी परिस्थिती होती. आंदोलनाचं पुढे काय होईल हे अर्थात आपल्याला कळणार आहेच. यामध्ये काही राजकीय पक्षांनी उडी घेतल्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्या दिवशीचा एक मार्च जो आहे तो निघेल. त्यानंतर आंदोलन कुठली दिशा घेतं हे आपण बघणार आहोतच. तुमची काय मतं आहेत, तुमच्या काय कमेंट्स आहेत त्या आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.